बिग बॉस मराठी महाराष्ट्रामध्ये गाजतंय आणि याच बिग बॉस मध्ये आर्याने त्या निक्कीला कानाखाली मारली आणि सरळ सरळ मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो की मी या गोष्टीचं समर्थन करतो. तर जय शिवराय मंडळी, कसं काय? याच निक्कीच्या आणि आर्याच्या विषयावर आपण आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत आणि अशाच महत्त्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत नेहमीच बोलत असतो. खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सीझनच्या सुरुवातीपासूनच ही निक्की सर्वांना त्रास देते आहे, फक्त त्या आरबाजला सोडून, कारण की त्यांचं काय झंगाट तिकडे चाललं हे मलाही माहित नाही. आता या मुद्द्याबद्दलच बोलायला गेलं ना, ज्याच्यामध्ये त्या आर्याने त्या निक्कीला कानाखाली मारली, तर या दरम्यान झालं असं काय होतं की तो टास्कच असा होता की निक्कीला काय करताच येत नव्हतं आणि निक्की हतबल झाली होती आणि निक्कीला ते पचतच येत नव्हतं की आपल्याला खेळता सुद्धा येत नाही किंवा आपण या गेम मध्ये हारतो. त्यामुळे ती चिडचिड करायला लागली, धक्काबुक्की करायला लागली. ते पॅड दादांना पकड, अंकिताला पकड, आर्याला धक्का द्या आणि त्यातल्या त्यात आर्याने खूप चांगली स्ट्रॅटेजी लावली की ते निक्कीला आत येऊ द्यायचं नाही, जेणेकरून वर्षात आतमध्ये तो काय खडा उचलतील आणि कॅप्टन्सीचा टास्क आपण जिंकू. आता या दरम्यान निक्कीला त्या आरबाजला घेऊन आर्याला धक्काबुक्की करायला लागले आणि खरं सांगायला गेलं तर बिग बॉसच्या नियमांनुसार धक्काबुक्की पण अलाउड नाहीये. नियमांचं उल्लंघन तर सुरुवातीला निक्कीनेच केलं, या गोष्टी सुद्धा आपण लक्षात घेतल्या पाहिजे. धक्काबुक्की करायला लागले आर्याला आणि याच दरम्यान आर्याने दिली ठेवून खतम कानाखाली आणि तिने ते मान्य देखील केलं आणि त्यात मला काही चुकीचं वाटत नाही. खरं तर चुकीचं हे वाटलं की एकच ठेवून दिले आणि ते हळू ठेवून दिले आणि ते बिग बॉसने आम्हाला दाखवलंच नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. याचा आम्हाला वाईट वाटतं. जोरात ठेवून द्यायला पाहिजे, 4-5 ठेवून द्यायला पाहिजे होत्या. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, आर्याने हे कानाखाली मारायला खूप जास्त वेळ केला. जेव्हा त्या निक्कीने त्या आर्याच्या वडिलांवर गेली होती, म्हणजे कोणाच्या बापाला पण मी घाबरत नाही असं जेव्हा तिचं उद्गार आले होते, त्याच वेळी त्या आर्याने 2-3 कानाखाली मारले पाहिजे होत्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. असं कसं कोणाच्या पण बापावर जाते ती निक्की? मग कानाखाली मारणं काही माझ्यासाठी जास्त मोठी गोष्ट नाही. आणि या निक्कीचा माज उतरवणं देखील खूप जास्त गरजेचं होतं आणि सुरुवातीपासूनच आपण बघत आलो या निक्कीचा माज जर या घरामध्ये कोण उतरू शकतो तर ती फक्त आर्या जाधव आहे आणि आता ती जान्हवी किल्लेकर देखील तिच्या विरोधात उभी राहते. बघून चांगलं वाटतं. आता मेन मुद्दा राहतो शिक्षेचा. सर्वांनाच माहिती आहे भाऊच्या धक्क्यावर आर्याला काही ना काही शिक्षा होईल आणि मोठी शिक्षा होईल. माझ्या मते तिला शिक्षा होईल की संपूर्ण सीझनभर ती नॉमिनेट राहील किंवा घरांच्याच अनुषंगाने किंवा घरांच्या बहुमताने निर्णय घेतील की तिला घराच्या बाहेर काढायचं किंवा दुसरी कोणती शिक्षा द्यायची का, असा काहीसा निर्णय बिग बॉस घेतील. आणि जर ती घराच्या बाहेर आली तर अर्थातच बिग बॉसच्या टीआरपीवर फरक पडणार आहे. हे बिग बॉसला देखील समजलं असेल. 2-3 दिवस सोशल मीडियावर ज्या काही गोष्टी झाल्या त्या गोष्टीवरूनच. त्यामुळे तिला बाहेर काढणं बिग बॉसच्या सोयीचं नसणार आहे, टीआरपीच्या सोयीचं नसणार आहे. आणि आर्या जरी बाहेर आली तरी आर्याची फॅन बेस वाढलेली किंवा आर्याबद्दलचं जे काही कौतुक करते महाराष्ट्रात ते खूप वाढले. त्यामुळे आर्या थाटात बाहेर येणार आहे. काय असं तिने सिंपत्ती वगैरे घेऊन बाहेर येण्याची काही गरज नाहीये. आर्याला संपूर्ण महाराष्ट्र सपोर्ट करतोय हे बिग बॉसला देखील कळलेलं आहे, रितेश देशमुख यांना देखील माहिती आहे. फक्त तिला बोलणं, तिला शिक्षा देणं हे एक शोचा भाग आहे. नियमांचं उल्लंघन केलंय, सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे शिक्षा होईल, त्यात काय व्याज नाही. पण मज्जा याची आली की भाऊ त्या निक्कीला कानाखाली मारली. मला मज्जा आली. जर मला म्हणत असेल की तू भाऊ हिंसेचं समर्थन करतो, कानाखाली मारली, तू त्याचं कसं समर्थन करतो? एखाद्या मुलीला मारली म्हणजे काय? मुलीनेच मारली ना. आणि हिंसा काय लावली? ती बाई निक्की आई वडिलांवर जाते तेव्हा चालतं, ती बाई स्वतः जेव्हा लोकांना धक्काबुक्की करते तेव्हा चालतं. त्या बाईने तर किती वेळा ते नख बिक सुरुवातीला झालं ते काय आर्याचं आणि निक्कीचं की नख लागला म्हणून, त्यावेळी बिग बॉसने काही ऍक्शन नाही घेतली आणि ती निक्की दाखवते बघा हे नख काय करायला, लिपचे नख आणि हे नख लागत नाहीत वगैरे. त्यावेळी तो फालतूपणा सगळा जर सहन करून घेत असतील ना बिग बॉस, तर आता हे देखील सहन करून घेतलंच पाहिजे. शिक्षा द्या, छोटी मोठी शिक्षा द्या किंवा आठवड्याभर अजून जेलमध्ये ठेवा, सीझन मध्ये नॉमिनेट करा. तिला वाचवायची जबाबदारी संपूर्णपणे आमची, पण तिला घराच्या बाहेर काढू नका. टीआरपीवर संपूर्णपणे फरक पडेल, समजून घ्या. आणि ज्यांना कोणाला असं वाटतंय ना की या निकीमुळे बिग बॉसला टीआरपी भेटतो, तर असं अजिबात नाही. टीआरपीचा किंग या सीझनचा आहे सूरज चव्हाण, धनंजय पवार, अंकिता, नंतर पॅडी दादा यांच्यामुळे या सीझनला टीआरपी भेटली. अभिजित यांच्यामुळे या सीझनला टीआरपी भेटते. तर हिच्यामुळे नाही, हिच्यामुळे कंटेंट भेटतोय. मग तो चांगला असो किंवा वाईट, बिग बॉसला कंटेंट पाहिजे. ही घाणेरडा कंटेंट देते बिग बॉसला आणि तो बिग बॉस दाखवतोय. लोक मज्जा घेतात आणि हिला समजत नाहीये की बाहेर लोक हिला शिवाय देतात. हिच्या कमेंट्स दाखवण्याच्या लायकीचे पण नाहीत. स्वतः रितेश दादांनी सांगितलं भाऊच्या धक्क्यावर, दाखवू शकतच नाही. मी वाचताना मला कसं तरी वाटतं एवढे घाण कमेंट्स असतात हिला. आणि हिच्यासाठी जर त्या आर्या जाधवला जर बाहेर काढणार असेल ना, आणि ती आर्या जाधव काय साठी मी तिला आहे ना हसलपासून बघत आलेलो आहे. तिच्या 9वारी रॅप पासून मी तिला फॉलो करत आलेलो आहे. आर्या बिग बॉस मध्ये येऊन माहिती आहे तिला गेम केवढा समजतो नाही समजतो, आपापला वैयक्तिक प्रश्न आहे प्रेक्षकांचा, पण तिचे फॅन आहेत बाळा. हसलमध्ये तिने देश गाजवलाय, ठीक आहे ना. तर त्या गोष्टी तुम्हाला समजेल. नक्की काय हिचं करिअर, काय करते, काय हिचं काय टॅलेंट, काय इंस्टाग्राम आयडी जाऊन चेक करा तिचे, बिग बॉसच्या तिचे पोस्ट बघा, हिचे नेमकं कंटेंट काय हे तुम्हाला समजेल, कशावरती फेमस झाली हे तुम्हाला समजेल. आणि हिच्यासाठी त्या आर्याला बाहेर, हिला काढा पाहिला बाहेर. ही असली रडत नखरे करती, डोक्यातच गेली माझ्या. बाकी तुमचं वैयक्तिक मत काय मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.